बोर्ड एक्झामच्या अगोदर हा व्हिडिओ बघून घ्या, कारण की यात तुम्हाला काही जे काही तुम्ही मिस्टेक करतात ते सर्व जे काही डाऊट्स आहेत तुमचे ते सुद्धा मी क्लिअर करेन. हे बघा मित्रांनो, मराठी उपयोजित लेखनामध्ये सुद्धा तुम्हाला हमखास चांगले मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे, हा जो सेक्शन आहे तो तुमचा जवळजवळ 24 मार्कांचा सेक्शन असतो, त्याच्यामुळे तुम्ही याला बिलकुल इग्नोर करायचं नाही. एक्झामिनर जेव्हा तुमचा पेपर चेक करतात ना, तर तुमचा एकट्याचा पेपर त्यांच्याजवळ नसतो, तर त्यांच्याजवळ खूप सारे पेपर चेक करण्यासाठी आलेले असतात. तर त्यांचा माइंडसेट त्यावेळेस कसा असेल ते आपण सांगू शकत नाही. पण आपण जर चांगल्या गोष्टी फॉलो केल्या, रायटिंग स्किल लिहिताना म्हणू किंवा पेपर लिहिताना म्हणू, तर आपण चांगल्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला हमखास चांगले मार्क्स, म्हणजे दिसण्यावरूनच तुम्हाला मार्क्स मिळून जातात. तुम्ही जे आन्सर लिहिलंय ते कम्प्लीट आहे का, व्यवस्थित लिहिलंय का, त्याच्यानंतर तुमचा फॉर्मॅट जो काय आहे तो बरोबर आहे का, त्याच्यानंतर तुमची हँडरायटिंग कशी आहे. हँडरायटिंग ऍटलीस्ट तुमची रिडेबल असली पाहिजे. मित्रांनो, मराठीचा पेपर, लँग्वेजचा पेपर लिहिणं हे म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा तितकंच मॅटर करतं. तर त्या प्रेझेंटेशनसाठी तुमचं हँडरायटिंग सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ऍटलीस्ट रिडेबल हँडरायटिंग काढा. मोत्यासारखं अक्षर यायला पाहिजे. सुंदर अक्षरवाल्यांना चांगले मार्क्स मिळतात असं म्हणत नाहीये. ऍटलीस्ट रिडेबल पेपर प्रेझेंटेशनच्या टिप्स बघून घ्या. व्यवस्थित पेपर लिहा. एक्झामिनरचा माइंडसेट चांगला असेल, मूड चांगला असेल तर तुम्हाला हमखास चांगले मार्क्स मिळून जातात. आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वात इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही मराठी उपयोजित लेखनाचा अभ्यास करतात ना, त्याचे फॉर्मॅट समजून घ्या. प्रत्येक टॉपिकचा जो काही फॉर्मॅट असेल तो समजून घ्या. जर ते तुम्हाला फॉर्मॅट हवे असेल तर ऑलरेडी मी 1 शॉर्ट व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलवर, किंवा त्यांची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिली या व्हिडिओलाच. ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, डाऊट्स क्लिअर करू शकतात. इन डिटेल व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी अपलोड केलेले आहे चॅनलवर. त्यासाठी चॅनलला जे नवीन असेल त्यांनी आधी सबस्क्राईब करा. पहिले तुमचा रायटिंग स्किलचे फॉर्मॅट क्लिअर करा मित्रांनो. फॉर्मॅटलाच तुम्हाला तिथं मार्क्स मिळून जातात. त्याच्यानंतर तुम्ही कसं प्रेझेंट केलं आहे, सिक्वेन्स पण मॅटर करतो. ठीक आहे, जे काही तुम्ही आन्सर लिहितात, तुमचं पत्रलेखन असो, सारांश लेखन असो, कथालेखन, जाहिरात लेखन, या सर्व गोष्टींना तुमचे फॉर्मॅट, सर्वात अगोदर फॉर्मॅट मॅटर करतो. तुमची नीट हँडरायटिंग, मार्जिन प्रॉपर द्या, हँडरायटिंग रिडेबल असेल, पेपर प्रेझेंटेशन छान दिलेलं असेल, तर तुम्हाला हे जे रायटिंग स्किल सेक्शन आहे तुम्हाला जास्त काही येत नाहीये, पण तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला इझिली पण चांगले मार्क्स एक्झामिनर देऊनच देतात. तर त्याच्यामुळे या गोष्टींकडे तुम्ही इग्नोर करतात, तर या गोष्टी थोड्या लक्षात घ्या एक्झामला जाण्याच्या अगोदर. खूप महत्वाच्या सांगते मित्रांनो. त्यानंतर बघा, तुम्ही कॉमन काही मिस्टेक करून येतात, त्या कुठल्या? 80% स्टुडंट मिस्टेक करतात. जे काही तुम्ही आन्सर लिहिताय ना, ते पूर्ण असं स्टोरी सारखं लिहितात. त्याच्यात पॅराग्राफ नसतो, त्याच्यात फ्लो नसतो, त्याच्यात सिक्वेन्स नसतो. अशा पद्धतीने प्लीज उत्तर लिहू नका. 90% स्टुडंट हीच चूक करतात आणि कमी मार्क्स मिळतात. त्याच्यात तुम्ही तुमचं काही चुकलंय तर तुम्ही एकदम खाडाखोड करत बसता. तसंही नका करू. पॅराग्राफ वाईज उत्तर लिहा मित्रांनो. आणि जितकं गरजेचं आहे तितकंच उत्तर लिहा. जर तुम्हाला येतंय म्हणून खूप सारं लिहत बसताय असं करू नका. त्याच्यानंतर फॉर्मॅटमध्ये मिस्टेक करतात. तुम्ही एवढे फॉर्मॅट बघून जातात तरी तुमचं फॉर्मॅट चुकतो. गोंधळतात तुम्ही. तिथे तुम्हाला टाइम दिलेला असतो, त्या टाइमातच तुम्हाला तुमचा लँग्वेजचा पेपर कम्प्लीट करायचा असतो. त्यामुळे तुम्ही गोंधळून जातात आणि काहीतरी फास्ट लिहून येतात. असं नका करू. जे लिहितायत ना ते 100% देऊन लिहा. माइंड शांत ठेवून लिहा. म्हणजे तुमच्या चुका कमी होतील. जे काही व्याकरण आहे ते व्याकरण सुद्धा पक्क करून जा. त्यात सुद्धा तुम्हाला हातातले मार्क आहे. तुम्हाला व्याकरणावर फुल व्हिडिओ हवा असेल, 1 शॉर्ट व्हिडिओ हवा असेल तर मला लगेचच कमेंट करा. तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी त्या घेऊन. लँग्वेजचा पेपर आहे, मान्य आहे, टाइम पुरत नाही. टायमर लावून सॉल्व्ह करा, किंवा जे लिहितायत ना ते प्रॉपर लिहा. जे काही लिहितायत ते व्यवस्थित लिहा. नक्कीच तुम्हाला 75+ मार्क्स मराठी पेपरामध्ये मिळू शकतात. रायटिंग स्किलला अजिबात इग्नोर नका करू. व्यवस्थित बघा. पेपर प्रेझेंटेशन, टाइम मॅनेजमेंट, या बारीक बारीक गोष्टी ज्या काही आहेत त्या आत्ताच इम्प्लिमेंट करून घ्या एक्झामला जाण्याच्या अगोदर, जेणेकरून तुमचा पेपर एकदम छान लिहिला जाईल. काही डाऊट्स असतील तर डाऊट तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा.